नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील रानगीत अनंत काणेकर हे प्रकरण वाचत आहे. ही कविता चांदरात या संग्रहातील आहे. रानगीत. चल ग सजणे रानामध्ये, चाफ्याचं फूल तुझ्या कानामध्ये. उठे चंद्रमा झाडीतूनी, बावर्षी का तू सजणी. रानवटी हिरवी झाडी, डोंगर माथी ही उघडी. चल फिरू घालूनी गळागळे, रोमांचाचे फुल उमळे. कोण ग बाई चावट हा, पानाच्या जाळीत पहा. चंद्र ग बघतो जाळीतूनी, बावर्षी का तू सजणी. ओसाडी बघ पुष्करणी, बसली कशी जळ झाकळुनी. दोघांचे मुखबिंब गडे, जाऊन या पाहू तिकडे. कोण ग बाई चावट हा, पांडुरकात पाण्यात पहा. डुले कवडचा जळातुनी, बावर्षी का तू सजणी. पदर आडवा बांध झणी, कर गंफू कमरे मधुनी. हू करुनिया चावट हा, कानोसा कुणी घेत पहा. वायू ग फिरतो तृणांतुनी, बावर्षी का तू सजणी. बावरून गेलीस बाई, चाफा मुळी फुलतच नाही. चल तर सजणे जाऊ घरी, नका साजना राहू तरी. लघुनिबंधकार, पत्रकार, अनुवादक, नाटककार, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, श्रोता प्रिय वक्ता अशा विविध भूमिकांतून अनंत काणेकर यांना वाचकांनी आणि श्रोत्यांनी भरभरून पाहिलेले, अनुभवलेले. आणि कवी अनंत काणेकर यांच्या चांदरातने रसिकांच्या सहसर्जनाला फुलवेट ठेवलेले. चांदरातमधील चांदरात, चांदरती, खाडीच्या किनाऱ्यावर प्रीतीची हूल फुकटना तरी. प्रीतीची तऱ्हाच उलटी असे, कोळ्याचे गाणे, बेगमच्या विरहगीताला शिवाजींचे उत्तर, लाल बावट्याचे गाणे अशा त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांनी रसिकांना काव्यतृप्त केले. प्राध्यापक अनंत काणेकर हे आमचे गुरुवर्य. त्यांचे वर्गातील एक व्याख्यान म्हणजे अनेक संदर्भांसहितचे सर्वांगीण जीवनाचे दर्शन. त्यांच्या व्याख्यानातून आणि त्यांच्याबरोबरच्या मुक्त गप्पांतून मूलभूत विचारांबरोबर मिश्किलपणाचा स्पर्श असलेले त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच लोभवणारे. चांदरातमधील मिश्किलपणाचा हा गहिरा स्पर्श असलेली प्रियकर प्रेयसीची पुरुषसुलभ आणि स्त्रीसुलभ भावमयता व्यक्त करणारी रानगीत ही एक उल्लेखनीय कविता. काणेकरांना आकर्षित करणारे निसर्ग सौंदर्य दर्शन या कवितेतही आहेच. रानवटी हिरवी झाडी, त्या झाडीतून दिसणारा चंद्रमा जणू जाळीतून बघणारा चंद्रमा. जळ झाकोळून बसलेली पुष्करणी, जळातून डुलणारा कवडचा, तृणांतून फिरणारा वारा आणि प्रेयसीच्या कानामध्ये घातलेले चाफ्याचे फूल हे सारे प्रियकर प्रेयसीच्या रंगत केलेल्या रानगीतामध्ये अपरिहार्यपणे येणारच, आणि ते सारे येथे आले आहेच. हे सारे भावत असते प्रियकर प्रेयसीच्या मूलभूत पण मिश्किलतेचा स्पर्श असलेल्या प्रेमकथेने. ही मिश्किल प्रेमकथा सजते आहे प्रियकर प्रेयसीच्या नाट्यात्म संवादांनी, आणि ही प्रेमकथा मिश्किल काव्यात्म नाट्यकथाच होऊन जाते. या रानगीतात हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या कानामध्ये चाफ्याचे फूल घालून तिला रानामध्ये नेतो आहे. चल ग सजणे रानामध्ये, चाफ्याचे फूल तुझ्या कानामध्ये असे रानगीत गात गात. गळ्यात गळे घालून चालताना, गाताना, रोमांचक जगताना प्रियकर हा पुरुष सुलभ धिटाईने वावरत असतो, तर प्रेयसी स्त्री सुलभ संकोचाने काहीशी बावरलेली दिसत असते. सभोवताच्या निसर्गातून कुणीतरी खट्याळपणे, चावटपणे बघत असावा असे तिला वाटत असते. पण प्रियकर वस्तुस्थिती सांगून तिचं बावरणं, लाजणं, घाबरणं, काहीसा विरोध दूर करीत असतो. दोघांमधला नाट्यात्म संवाद आस्वादक पातळीवरचा. कुणीतरी लपून आपलं रोमांचक जगणं पाहत नाही ग, तो झाडीतून दिसणारा चंद्रमा आहे. सभोवती रानवटी हिरवी झाडी आहे, उघडी डोंगर माथी आहे, दुसरं कुणीही नाही. म्हणून आपण गळ्यात गळे घालून
रोमांचाचे मळे फुलवूया असे म्हणत हा प्रियकर त्या प्रेयसीला फुलवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ती म्हणते, पानाच्या जाळीत कुणीतरी चावट बघतो आहे, हे पहा ना. यावर तिला लाजेतून बावरलेपणातून सावरण्यासाठी प्रियकर तिला सांगतो आहे, अगं जाळीतून चंद्रबिंब बघतो आहे. जळ झाकळून बसलेली पुष्करणी बघ, त्या पुष्करणीत आपलं मुखबिंब बघूया. पण ती बावरलेलीच म्हणते आहे ती, पाण्यात कुणीतरी पांढुरका आपल्याला बघतो आहे, ते पहा ना. त्यावर तिला सावरण्यासाठी तो सांगतो आहे, अगं जळांतून कवडसा डुलतो आहे, उगाचच साजणी तू बावरते आहेस. चल न बावरता, न घाबरता पदर आडवा बांध आणि आपण आपल्या कमरेमधून कमरेभोवती हात गुंफूया. पण तरीही ती बावरलेलीच. तशीच स्त्री सुलभ संकोचाने अर्धनेणिवेतून थोडा फरक करून तेच तेच बोलते आहे. हूं करून कुणी चावट आपला कानोसा घेत आहे, ते पहा ना. परत तिला सावरण्यासाठी तो वस्तुस्थिती सांगतो आहे, अगं तृणांतून वायू फिरतो आहे, तू उगाचच बावरते आहेस. ती अशी अनेक कारणे सांगत स्त्री सुलभ लाजेने त्याला हवा तो प्रतिसाद देत नाही. तो वस्तुस्थिती सांगून तिच्या प्रीतीचा प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्याला हवा तो प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी निराश झाल्यासारखे दाखवत तो मिश्किलपणे म्हणतो आहे, सारखी बावरलेले तू नसलेलं एक एक कारण पुढे करत बावरते आहेस. मी खरी वस्तुस्थिती सांगत असूनही तुझं बावरलेपण जात नाही आणि मला हवा असलेला तुझा चाफा फुलतच नाही. तर मग चल तर सजणे, जाऊ घरी. तिला आणि त्याला हवेसे तिच्या बावरलेपणा पलीकडले तिच्या सलज्ज अर्धनेणिवेतून मुक्त जाणीवेत आलेले उत्तर, नका साजना राहू तरी. स्पष्ट ध्वनीत त्याला आणि तिलाही हवेसे रोमॅन्टिक जीवन जगण्यासाठी जाता जाता कवितेच्या रूपाकडे थोडं बघायचं. एक, चाफ्याचं फूल, झाडीतला चंद्रमा, रानवटी हिरवी झाडी, उघडी डोंगरमाथी, पानांची जाळी, जाळीतून बघणारा चंद्र, जळ झाकोळून बसलेली पुष्करणी, जळातून डुलणारा कवडसा, तृणातून फिरणारा वारा, न फुलणारा चाफा या प्रतिमा निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवतात आणि मनीच्या भावनाही व्यक्त करतात. 2, चलग सजणे रानामध्ये, चाफ्याचं फूल तुझ्या कानामध्ये. रानगीत या शीर्षकाला असे ध्रुपद म्हणजे हे रानगीत प्रेमगीतच असणार हे स्पष्टपणे सुचवणारे. 3, रानामध्ये कानामध्ये, झाडीतुनी तू सजणी, हिरवी झाडी ही उघडी, घालुनी गळागळे फुलवू मळे, जाळीतुनी तू सजणी, पुष्करणी जळ झाकुळणी, मुखबिंब गडे पाहू तिकडे, जळातुनी तू सजणी, बांधझणी कमरेमधुनी, तृणांतुनी तू सजणी. बालानंद जातीतील ही नादमय यमके कानाला नादानंद देणारी. 4, कोण ग बाई चावटा, अशी प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारी द्विरुक्ती त्रिरुक्ती ही आवर्तनाचा आनंद देणारी आणि प्रत्येक ठिकाणी वेगळा चावट सुचवणारा मिश्किलपणा, अनपेक्षतेचा आनंद देणारा. 5, प्रेयसीचा शंकाकुलतेने बावरलेला काहीसा विरोधसूचक प्रश्न आणि त्याचे निरसन करणारे निसर्ग संलग्न उत्तर, नाट्यात्मकतेचा आनंद देणारे. 6, बालानंद जातीतील हे रानगीत चालीवर गाताना स्वरतालाच्या नादमयतेचा खूप आनंद देणारे ठरते. असे हे अनंत काणेकरांचे रानगीत रसिकांनाही गात गात रानात नेणारे आणि मिश्किलतेच्या स्पर्शाने काव्यात्मक नाट्यात्मक आनंद देणारे. इकडे हे प्रकरण संपते. धन्यवाद.